वैष्णवीचा जो हुंडाबळी गेलेला आहे त्या प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणेला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र आणि वैष्णवीचा दीर सुशील आगवणेला अटक। अटकेनंतरही राजेंद्र आगवणेचा उद्दामपणा कायम। आगवणेला पश्चाताप नाहीच। सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चाताप होतो का? पत्रकारांच्या प्रश्नावर आगवणेने नकारार्थी मान हलवली। अटकेआधीची राजेंद्र आगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। निलेश चव्हाणांनीही स्वतःच्या पत्नीचा छळ केल्याचं समोर। स्पाय कॅमेरानं पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढल्याचा आरोप। 2019ला गुन्हा दाखल तर वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाणवरही गुन्हा दाखल। वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई का नाही? चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये? रोहिणी खडसेंचा निशाणा। राजेंद्र आगवणेच्या घरात 3 बंदूक परवाने असल्याची माहिती, तर गुन्हा दाखल असूनही निलेश चव्हाणकडेही बंदुकीचा परवाना असल्याची माहिती। राजेंद्र आगवणे आणि सुशील आगवणेनं वापरलेली थार गाडी जप्त। पिंपरी चिंचवड पोलिसांनी थार गाडी जप्त केली। याच थार गाडीनं राजेंद्र आगवणेनं विविध ठिकाणी प्रवास केला। वैष्णवी आगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 12 जणांच्या साक्ष नोंदवल्या। वैष्णवीला नवरा शशांकने मारहाण केलेला पाईपही जप्त। मारहाणीमुळे या प्रकरणात आणखी एक कलमाची वाढ। 22 जूनपासून सुप्रिया सुळे राज्यात लढा उभारणार। हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट हीच वैष्णवीला खरी श्रद्धांजली ठरेल। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया।